हर हर महादेव. आता आपण पोचलेलो आहोत गेट नंबर 4ला, जिथून आपल्याला सुगम दर्शन आणि रुद्राभिषेक या दोन्हीसाठी आपल्याला एंट्री मिळेल. चला मित्रांनो, हे आहे काशी विश्वनाथचं सुविधा केंद्र. एका रुद्राभिषेकाच्या तिकिटामध्ये एका फॅमिलीसाठी असतं, त्याच्यामध्ये दाम्पत्य म्हणजे पती पत्नी आणि त्यांची मुलं हे याच्यामध्ये इन्क्लूड असतात. याच्या व्यतिरिक्त अजून कोणी तुमचे जर का फॅमिली सभासद असतील तर त्यांच्यासाठी तुम्हाला वेगळी पावती पाडायला लागते किंवा तुम्हाला वेगळं बुकिंग करावं लागतं रुद्राभिषेकाचं. तसंच आमच्या मातोश्रींचं आम्ही एक वेगळं बुकिंग केलेलं आहे. तर आमची 2 तिकीट आहेत. तर आता आम्ही आलेलो आहोत सुविधाच केंद्रामध्ये, की जिथे आम्हाला एक गुरुजी ॲलोकेट करण्यात येतील, जे आमच्याबरोबर येतील आणि आम्हाला रुद्राभिषेक घडवतील. चला, हर हर महादेव. मंदिरात एंट्री करतात ती आपल्याला पहिल्यांदा दिसते ती वादग्रस्त ज्ञानव्यापी मस्जिद. आणि हा आहे तो आपला कॉरिडोर जो नवीन मोदीजींनी बनवलेला आहे. हे आम्हाला गुरुजी आहेत जे आपल्याला रुद्राभिषेकाबरोबर ॲलोकेट झाले. तर मित्रांनो, हे आमचं 10वं ज्योतिर्लिंग होतं. आम्ही असं ठरवलं होतं 4 धाम आणि 12 ज्योतिर्लिंग पूर्ण करणार. त्याच्यापैकी हे आमचं 10वं ज्योतिर्लिंग आहे, काशी विश्वेश्वर. त्याच्यानंतर आमचा पुढचा टप्पा आहे बैद्यनाथ, हे 11वं आमचं ज्योतिर्लिंग असेल. आजचा अनुभव अतिशय खास होता. आमच्या काशी विश्वनाथ मंदिरातील दर्शनाचा, आई पत्नी सोबतचा दर्शनाचा अनुभव खरंच अवर्णनीय आहे. आणि हे नवीन उभारण्यात आलेलं काशी विश्वनाथाचं कॉरिडोर, ते तर अतिशय भव्य आणि प्रशस्त आहे. हा कॉरिडोर बनारसच्या इतिहासात एक महत्त्वाचा प्रकल्प आहे हे नक्कीच. सुरळीत रस्ता, व्यवस्थित चौकटी आणि शांतीपूर्ण वातावरण, सर्व दर्शनार्थींना सहज आणि सोयीस्कर मार्ग देण्यासाठी बनवलेला हा अभिनव उपक्रम खरोखरचा वाखाणण्याजोगा उपक्रम आहे. या कॉरिडॉरमधून जाताना दर्शनाचा अनुभव अजूनच उत्कृष्ट आणि आरामदायक